सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT याच्या अंतर्गत येणारा जो डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या स्कीममध्ये अनेक डिजिटल इनिशिएटिव्हबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे। हा एक नवीन कन्सेप्ट आहे। या कन्सेप्टवरती प्रश्न विचारलेली होती काल झालेला आसामच्या सेट एक्झाममध्ये आणि तो कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। या डिजिटल इनिशिएटिव्हचं नाव आहे वज्र म्हणतो एक मोठा अस्त्र आहे। परंतु इथं हे वज्र काय आहे? वज्र म्हणजे काय? वज्रचं फुल फॉर्म काय आहे? वज्र कोणी लॉन्च केला? कोणत्या दिवशी लॉन्च केलेलं आहे? वज्रचं महत्त्व काय? वज्र कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे हे आपण बघूया। वज्र इंग्लिश ॲक्रोनिम आहे वज्र, VAJRA। फी म्हणजे विजिटिंग भेट देणे, ए म्हणजे ॲडव्हान्स्ड म्हणजे अतिशय प्रगतिशाली झालेले व्यक्ती, ॲडव्हान्स्ड विजिटिंग, ॲडव्हान्स्ड जॉईंट रिसर्च फॅकल्टी विजिटिंग ॲडव्हान्स्ड जॉईंट रिसर्च फॅकल्टी। तर ही जी प्रोग्राम आहे, ही जे प्रोजेक्ट आहे, ही जी स्कीम आहे, या स्कीमला आपण फॅकल्टी स्कीम असे म्हणतो। लक्षात घ्या, फॅकल्टी स्कीम। आता तुमच्या कॉलेजमध्ये किती फॅकल्टी आहे असं म्हणतात बघा। फॅकल्टी म्हणजे टीचिंग स्टाफ। तुमच्या विद्यापीठात किती फॅकल्टी आहे? शाळेत किती फॅकल्टी आहे? किती स्टाफ आहे? जे स्टाफ आहे, जे शिकवणारे अध्यापन करणारे जे लोक असतात, प्राध्यापक लोक। ॲक्च्युली ही जी प्रोग्राम आहे वज्र, हे प्रोग्राम माननीय नरेंद्र मोदीजी, जे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी 8 जानेवारी 2017 रोजी बेंगळुरू येथे वज्र स्कीमचं उद्घाटन केलेले आहे। तिथे एक सायन्स संमेलन होता। त्या सायन्स संमेलनामध्ये कुठलं संमेलन? सायन्स संमेलन नाही तो विदेशी लोक म्हणजे जे भारतीय लोक आहेत ते सध्या परदेशीत राहतात। मूळ भारतीय लोक आहे, परंतु सध्या ते इतर राष्ट्रात, अमेरिकामध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, इतर देशात राहतात। अशा लोकांच्या संमेलनामध्ये दरवर्षी जानेवारीमध्ये एक संमेलन होत असतो। विदेश भारतीयांसाठी एक संमेलन असतो। जे लोक विदेशात आहेत परंतु ते ओरिजिनली इंडियन आहे। आता बघा, इंग्लंडचे प्रधानमंत्री आपलं भारतीय आहे, मूळ म्हणजे तुमचं म्हणजे आमचं सगळ्यांचं। कर्नाटकांचा सन इन लॉ सुधा मूर्ती मॅडमची अळी आपण म्हणतो। सुधा मूर्ती मॅडमचा कोण आहे? त्यांना काय म्हणतो हो? सन इन लॉ। मराठीमध्ये मला म्हणता येईना बघा। सुधा मूर्ती मॅडमची मुलगीचा नवरा। मला मराठी येत नाही हो, काय करायचं त्याला? काय म्हणतात बघा, काहीतरी म्हणतात मराठीत, सन इन लॉ। ओके, सुधा मूर्तींचा मुलीचा नवरा इंग्लंडचा प्रधानमंत्री आहे। मग ते आपलं मूळ भारतीय परंतु दुसऱ्या राज्यात। असे जे मूळ भारतीय आहे त्याला आपण काय म्हणतो? नॉन रेसिडेंट इंडियन पर्सन विथ इंडियन ओरिजिन ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया। मूलतः त्यांनी भारतीय असायला पाहिजे, परंतु सध्या इतर राष्ट्रात, इतर देशात उच्च पदावर आहे। अतिशय रेप्युटेड सायंटिस्ट आहे, अतिशय रेप्युटेड प्रोफेसर आहे, अतिशय रेप्युटेड, खूप फेमस, खूप विद्वान, बुद्धिवान, इंटेलिजंट माणूस आहे। फॅकल्टी आहेत इतर राष्ट्रात त्यांनी काम करीत आहेत। अशा प्रोफेसर लोकांना 3 महिन्यासाठी भारताला बोलवायचं की बाबा तुम्ही या, 3 महिने इथं काम करा, आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त पेमेंट देतो। 3 महिना इथं आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिकवा, तुमच्या स्किल, तुमच्या कौशल्य
किंवा त्या राष्ट्रात कशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था आहे, तिथं कशा पद्धतीने प्रयोग करतात, एक्सपेरिमेंट करतात, तिथं मुलांना तुम्ही कशा पद्धतीने शिकवत आहे, तुमचा पूर्ण अनुभव इथं आपलं भारत देशात येऊन आमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. टॉप लेवल कॉलेजमध्ये, टॉप लेवल युनिव्हर्सिटीमध्ये, टॉप लेवल विद्यापीठात शिकवण्यासाठी अशा प्रोफेसरांना घेऊन येत असतात. हे वज्रा स्कीममध्ये. वज्रा स्कीम जे आहे ना, हे वज्रा स्कीम भारतीय लोक जे सध्या इतर देशात आहे, अशा इतर देशात असलेल्या भारतीय लोकांना, म्हणजे बुद्धिवान लोकांना भारतात 3 महिन्यासाठी आणून त्यांच्याकडनं मुलांना गायडन्स करून घेण्याचा ही नवीन स्कीम 2017 रोजी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी उद्घाटन केलेले आहे. DST म्हणजे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या अंतर्गत हा स्कीम आहे, फॅकल्टी स्कीम. ओके, त्यांना पगार वगैरे देतात, आल्यानंतर त्यांना भरपूर पगार देतात. नको म्हणायला पाहिजे, तेवढं जास्तीत जास्त देऊन पुन्हा जाताना 2 केळ्या, नारळ, पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करून जा बाबा, लय शाण आहे तू, आम्हाला असं शिकवायला, आम्हाला काय तर झालं तर लिंबू फेका म्हणून आमच्या गावात सांगतात, आणि तुम्ही काय तर सांगता जावा. पोट दुखायला गेल्यानंतर आमचे इंडियन लोक काय म्हणतात, लिंबू घ्या 2-3 वेळा असं करून फेका, म्हणजे पोट कमी होतो, पोट दुखायचं कमी होतो असं. मग ते भारतीय लोक जे भारत देशात इतर देशात त्यांनी आल्यानंतर त्यांनी म्हणतात लिंबू कापून प्या म्हणजे पोट कमी होतो. आम्ही काय म्हणतो, नाही लिंबू करून फेकायचं. सर असं फालतू सांगू नको, डायरेक्ट खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. चला, या डिपार्टमेंटच्या खाली वज्र प्रोग्राम सुरू आहे. आता ह्याचा हे इम्प्लिमेंट कोणी करीत आहे, नोडल एजन्सी आहे SERB. S म्हणजे सायन्स, E म्हणजे इंजिनिअरिंग, R म्हणजे रिसर्च, B म्हणजे बोर्ड. SE सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड न्यू दिल्ली ह्याचा नोडल एजन्सी म्हणून काम करीत आहेत. वज्राचं हेड ऑफिस आहे दिल्ली येथे. ह्यांचं मूळ उद्देश काय, टू ब्रिंग इंटरनॅशनल रेप्युटेड स्कॉलर्स, सायंटिस्ट, अकॅडमिशियन, टेक्नॉलॉजिस्ट टू इंडिया टू वर्क इन इंडिया. ओके, ते अकॅडमिशियन आहे, सायंटिस्ट आहे, टेक्नॉलॉजिस्ट आहे, विज्ञानी आहे, अशा लोकांना भारत देशात आणून भारतीय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यांना घेऊन यायचं आहे. अशी ही वज्राची प्रोग्राम आहे. ओके, महाराष्ट्रात हे परीक्षा विचारलं पाहिजे वज्रा. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.